चला, आज आपण मेघालयाच्या डोंगरांमध्ये वसलेल्या एका अशा गावाबद्दल बोलूया ज्याचं नाव आहे माऊलिनोंग. हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर सामूहिक इच्छाशक्ती, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणाबद्दलच्या आदराचं एक जिवंत उदाहरण आहे. आज आपण याच असाधारण गावाची गोष्ट जाणून घेणार आहोत. या गावाला एक सुंदर नाव दिलंय, गाड झोन गार्डन, म्हणजे देवाचा स्वतःचा बगीचा. आणि खरंच तिथे गेल्यावर तिथली ती हिरवळ, ती शांतता, तो नीटनेटकेपणा पाहिला ना की वाटतं ह्यापेक्षा समर्पक नाव असूच शकत नाही. पण एक मिनिट, हे जे आज आपल्याला नंदनवनासारखं दिसतंय ते खरंच नेहमीपासून असंच होतं का, की या सौंदर्यामागे काहीतरी वेगळीच कहाणी दडलेली आहे? आणि ही कहाणी ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. एका संशोधनानुसार एकेकाळी हेच गाव एक अत्यंत घाणेरडं ठिकाण होतं. विचार करा, जिथे आज स्वच्छता आहे तिथे कधीकाळी सगळीकडे अस्वच्छता होती. मग हा अविश्वसनीय बदल घडला कसा? हीच तर आहे खरी प्रेरणादायी गोष्ट. चला तर मग या बागेच्या त्या काळपट रहस्यात थोडं डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की नेमकी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे एवढा मोठा बदल घडला. तर बघा, 1989च्या आधी हे गाव खूप मोठ्या समस्येनं त्रस्त होतं. सगळीकडे घाण, लोक आणि जनावरं उघड्यावरच शौचाला बसायची, लोकसंख्या वाढत होती आणि स्वच्छतेवर प्रचंड ताण येत होता. आणि हळूहळू लोकांना कळायला लागलं होतं की ही अस्वच्छता आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. आणि याच जाणीवेतून बदलाची ती एक ठिणगी पडली. आणि मग आला तो क्षण, तो टर्निंग पॉइंट, जेव्हा संपूर्ण समाजाने ठरवलं की आता बस, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. त्यांनी एकत्र येऊन एक असा निर्णय घेतला ज्याने गावाचं भविष्यच बदलून टाकलं. आणि हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. बघा, 1989 पूर्वीची ती अस्वस्थतेची स्थिती. मग 1989 मध्ये गावच्या दरबाराने पुढाकार घेतला आणि बघता बघता 2003 मध्ये याच गावाला आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख मिळाली. आणि आज तर हे गाव संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनलंय. हा बदल एका रात्रीत नाही झाला, तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दृढ निश्चयातून घडलाय. या सगळ्या बदलाच्या मागे एक मोठी शक्ती होती, आणि ती म्हणजे तिथली गाव दरबार, किंवा ज्याला डोरबार शुनोंग म्हणतात. ही काही सरकारी समिती नाही, तर खासी समाजाची पारंपरिक ग्रामपरिषद आहे. त्यांनी फक्त नियम बनवले नाहीत, तर संपूर्ण समाजाला सोबत घेऊन या चळवळीला एक दिशा दिली. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? त्यांनी फक्त एकदा साफसफाई केली आणि सोडून दिलं नाही, तर त्यांनी एक अशी सिस्टीम बनवली, एक अशी प्रणाली तयार केली जी कायमस्वरूपी टिकेल आणि त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनेल. त्यांची ही कचरा व्यवस्थापनाची पद्धत किती साधी, सोपी आणि तरीही किती प्रभावी आहे हे बघा. आपल्या शहरांसारख्या प्लास्टिकच्या कचरापेट्या नाहीत, तर गावात जागोजागी सुंदर हाताने विणलेल्या बांबूच्या टोपल्या आहेत. घरात जो काही कचरा होतो तो तिथेच ओला आणि सुका असा वेगळा केला जातो. ओल्या कचऱ्यापासून खत तयार होतं, जे शेतीत वापरलं जातं, आणि सुका कचरा व्यवस्थितपणे विल्हेवाटीसाठी पाठवला जातो. सगळं काही अगदी सुनियोजित आणि निसर्गाला धरून. आणि हेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे. समाजाने स्वतःवर घालून घेतलेली शिस्त. इथे प्लास्टिकच्या पिशव्यांना पूर्णपणे बंदी आहे. तंबाखू आणि धूम्रपानाला परवानगी नाही. आणि हो, जर कोणी कचरा टाकला तर त्याला दंडही होतो. पण खरं सांगायचं तर दंडाच्या भीतीपेक्षाही स्वच्छता हीच इथल्या लोकांची जीवनशैली बनली आहे. प्रत्येक जण, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, रोज सकाळी उठून आपला परिसर स्वच्छ करतो. यावरून आपल्याला लगेच कळतं की माऊलिनोंगचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. बघा, सरकारी योजना कशा असतात, त्या अनेकदा वरून लादलेल्या वाटतात, निधीवर अवलंबून असतात आणि कधीकधी तात्पुरत्या ठरतात. पण माऊलिनोंगची ही जी चळवळ आहे ना, ती आतून आलेली आहे, समाजाच्या मुळातून. हा बाहेरून लादलेला नियम नाही, तर आतून आलेली एक सवय आहे, एक संस्कार आहे. तर मग पुढे जाऊया आणि बघूया की ही जी सिस्टीम आहे ती फक्त नियमांवर नाही टिकून, तिच्या मागे सक्षमीकरण आणि शिक्षणाचा एक भक्कम सांस्कृतिक पाया आहे. माऊलिनोंग हे खासी जमातीचं गाव आहे आणि त्यांची समाज पद्धती आहे मातृसत्ताक. म्हणजे काय, तर इथे वंश, नाव, वारसा हे सगळं आईकडून मुलीकडे जातं. याचा परिणाम असा होतो की महिलांना फक्त घरातच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक निर्णयातही खूप महत्त्वाचं स्थान मिळतं. आणि हेच त्यांच्या प्रगतीचं एक मुख्य कारण आहे. आणि हे आहे त्यांच्या समाजाचे आधारस्तंभ. महिलांचं नेतृत्व तर प्रत्येक गोष्टीत दिसतं. स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यापासून ते आज पर्यटन सांभाळण्यापर्यंत. सोबतच शिक्षण, सगळ्यांचा सहभाग आणि पर्यावरणाबद्दलचा आदर, या सगळ्या मूल्यांनी या समाजाला अगदी घट्ट बांधून ठेवलंय. आणि शिक्षणाचं महत्त्व तर बघा. 2011च्या जनगणनेनुसार
इथला महिला साक्षरता दर हा 94.35% होता, म्हणजे पुरुषांपेक्षाही जास्त. आणि याच शिक्षणामुळे आजची नवीन पिढी ही सगळी मूल्य पुढे घेऊन जात आहे आणि गावाच्या विकासात आपले योगदान देत आहे. इथले एक शिक्षक खूप सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, शिक्षण महत्वाचं आहेच, पण स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. आणि हीच विचारसरणी लहानपणापासून मुलांच्या मनात रुजवली जाते. त्यांच्यासाठी स्वच्छता म्हणजे फक्त एक काम नाही, तर ते त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. बरं, मग या सध्या विलक्षण बदलाचा परिणाम काय झाला आणि यातून आपण नक्की काय शिकू शकतो? याचे थेट आर्थिक फायदेही झाले आहेत. स्वच्छतेमुळे हे गाव प्रसिद्ध झालं, पर्यटक येऊ लागले आणि त्यामुळे तिथल्या लोकांच्या उत्पन्नात तब्बल 60% वाढ झाली. म्हणजे बघा, स्वच्छता आणि निसर्गाचं सौंदर्य जपल्यामुळे गावाचं भाग्यच बदलून गेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो विकास झालाय ना, तो पर्यावरणाचा नाश करून नाही झाला. अगदी 85 फूट उंच स्काय व्ह्यू टॉवरसारखी मोठी पर्यटन स्थळंसुद्धा त्यांनी बांबूसारख्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवले आहेत. यालाच म्हणतात खरा शाश्वत विकास, जिथे प्रगती आणि निसर्ग एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. माऊली नोंगच्या या यशोगाथेमधून मिळणारे धडे फक्त एका गावापुरते मर्यादित नाही आहेत, नाही का? यातून प्रत्येक समाजाला, प्रत्येक शहराला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि शेवटी हाच एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. जर काहीशे लोकांचे एक छोटंसं गाव एकत्र येऊन एवढा मोठा सकारात्मक बदल घडवू शकतं, तर आपण का नाही? माऊली नॉंग हे फक्त एक गाव नाही, ते एक आशा आहे, एक प्रेरणा आहे की ठरवलं तर काहीही शक्य आहे.